तुमचं बाळ बोलत नाही आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या की न बोलण्याची कारणं काय आहेत आणि ऑटिझम म्हणजे काय. नमस्कार, मी डॉक्टर संतोष मद्रेवार, बालरोगतज्ञ, निमाय चिल्ड्रन हॉस्पिटल. तर आज आपण पाहूया की स्पीच डिले म्हणजे काय, तो नॉर्मल आहे का, तो डेंजरस आहे का, तो ऑटिझम आहे ना. त्यासाठी आपल्याला नॉर्मली माहीत असलं पाहिजे की बाळ बोलतं कधी, स्पीच माइलस्टोन्स काय असतात. तर 6 महिन्यापर्यंत बाळ बॅबल करायला लागतं. बॅबल करायला लागतं म्हणजे आपण जेव्हा बाळाला होकार देतो, बाळाशी बोलायला लागतो, तेव्हा ते आपल्या होला हो देतं. बाबा, मामा असे जे तुटके शब्द आहेत, बा बा मा मा वगैरे, असं ते बोलायला लागतं. 12 महिन्यापर्यंत हे बाळ 7 ते 8 शब्द, अर्थपूर्ण शब्द बोलायला लागतं. जसे की आई, बाबा, मामा, काका, दादा, भात वगैरे असे 7 ते 8 शब्द बाळ 1 वर्षापर्यंत बोलायला लागतं. 18 महिन्यापर्यंत ह्या बाळाची मेमरी वाढून ती 12 ते 15 शब्दांपर्यंत जाते. आणि 2 वर्षापर्यंत हे बाळ जोड शब्द बोलायला लागतं. जोड शब्द म्हणजे पाणी दे, मम दे, है ना. जेव्हा ते 2 शब्द बोलायला लागतं ते 2 वर्षापर्यंत बोलतं. जर बाळ त्याचे हे जे स्पीच माइलस्टोन्स आहेत त्या वयापर्यंत जर अचीव करू शकत नसेल तर आपल्याला बाळाला इन्व्हेस्टिगेट करण्याची, तपासणी करण्याची गरज आहे. स्पीच डिले म्हणजे त्या वयामध्ये ते गोष्ट न करणे, याला आपण डिले म्हणतो. जसं 6 महिन्यापर्यंत जर ते बॅबल करत नसेल किंवा 1 वर्षापर्यंत ते जर एक पण शब्द बोलत नसेल, 18 महिन्यापर्यंत पण जर ते बाळ बोलत नसेल आणि 2 वर्षापर्यंत ते जोड शब्द पण बोलत नसेल, तर हा नक्कीच स्पीच डिले आहे. आणि या जो स्पीच डिले आहे याचं काय कारण आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. कारण जे बाळ बोलत नाहीत त्यावेळेस आपल्या मनामध्ये एका भयानक आजाराची शक्यता येते, ती म्हणजे ऑटिझम. तर सर्वात पहिले बाळ हे बोलत का नाही है ना, हे पाहणं गरजेचं आहे. सर्वच बाळांना न बोलणाऱ्या ऑटिझम असतो असं नाही. काही बाळांचं जे डिलेड स्पीच आहे, उशिरा बोलणं आहे, हे पण नॉर्मल असतं. युजली या बाळांच्या फॅमिलीमध्ये अशी हिस्ट्री असते आणि त्या फॅमिलीमध्येच आई वडील जर उशिरा बोललेले असतील तर हे बाळं पण उशिरा बोलतात. त्यामुळे उशिरा बोलणे हमेशा आजार आहे असं नाही आहे, पण ह्या उशिरा बोलण्याची कारणं आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर बाळाला उशिरा बोलणं, ऐकू न येणं आणि ऑटिझम या गोष्टीमध्ये फरक जाणला पाहिजे. एक गोष्ट आहे की नॉर्मल आहे, ते बाळ बोलेल. दुसरी गोष्ट आहे की बाळाला ऐकूच येत नाही आहे. जर आपण ऐकलं नाही तर आपण बोलणार नाही, कारण बोलण्याची सुरुवात ही अगोदर ऐकण्यापासून होत असते. जे शब्द कानावर पडतात तेच शब्द आपण बोलतो. त्यामुळं मराठी घरातलं बाळ मराठी बोलतं, हिंदी घरातलं बाळ हिंदी बोलतं, कन्नडा घरातलं बाळ कन्नडा बोलतं. त्यामुळं आपण म्हणतो ना मदर्स टंग, है ना, मदरची, आईची जी भाषा असते ती बाळ बोलायला लागतं. पण जर काही कारणाने बाळाला ऐकू येत नसेल तर ते बाळ बोलणारच नाही. त्यासाठी सर्वात पहिले हे पाहणं गरजेचं आहे की त्याला ऐकू येतं का नाही येत. जर ऐकू येत नसेल तर आपल्याला बाळाच्या काही विशिष्ट टेस्ट असतात त्या करून घेणं गरजेचं आहे. जर बाळ 3 महिन्याच्या आतमध्ये असेल तर त्याला आपण OEE स्क्रीनिंग करतो आणि त्याला ऐकू येते की नाही ते पाहतो. 3 महिन्यानंतर 2 वर्षापर्यंत आपण बाळाला बेरा टेस्ट करून हे जाणू शकतो की त्याचं ऐकणं नॉर्मल आहे का ऐकणं ॲबनॉर्मल आहे. जर बाळाचं ऐकणं नॉर्मल असेल आणि तरी पण ते जर बोलत नसेल तर मात्र आपल्याला धोक्याची घंटा असते. आता जाणून घेणं आवश्यक आहे काय हे फॅमिलियल आहे. आईवडिलांना स्पीच डिले होता म्हणून बाळाला स्पीच डिले आहे. ही न्यूक्लिअर फॅमिली आहे, घरात कोणी बोलणारच नाही आहे त्याच्यामुळे ते बोलत नाही आहे का, तो ऑटिझम आहे. सर्वात पहिले ज्या नॉर्मल गोष्टी आहेत हे रूल आउट केल्यानंतर आपल्याला ऑटिझमची जी लक्षणं आहेत, जे 5 लक्षणं
ऑटिझमची आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. जेव्हा बाळ हे न ऐकण्यामुळं किंवा फॅमिलियल डिलेमुळं नसेल आणि ते ऑटिझममुळं असेल तर हे 5 लक्षणं दाखवतं. ते 5 लक्षणं कोणती आहेत? युजली जे बाळ ऑटिस्टिक असतं ते बाळ आय कॉन्टॅक्ट करत नाही. पहिला प्रॉब्लेम आहे की तो आय कॉन्टॅक्ट म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्ट करतच नाही. जेव्हा आपण बाळाला आवाज देतो किंवा आपण त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा आपण खेळतो त्याच्यासोबत तेव्हा ते आपल्या नजरेला नजर जोडत नाही, अवॉइड करतं. हे पहिलं लक्षण आहे की ते ऑटिझम असू शकतं. दुसरं, जेव्हा आपण एखाद्या बाळाला आवाज देतो, एखाद्या बाळाचं नाव जर राम असेल आणि आपण त्याला म्हणालो हे राम, तर बाळ आपल्याकडे पाहतच नाही. जेव्हा बाळाला नावाने आवाज दिल्यानंतरही ते जर आपल्याकडे पाहत नसेल तर ते ऑटिस्टिक असण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे ऑर्डर्स फॉलो करणे, छोट्या छोट्या गोष्टी बाळाने करणे. जसं 2 वर्षापर्यंतच्या बाळाला जर आपण विचारलं की तुझं नाक कुठं आहे, दाखवतं. आपण जर विचारलं की ग्लास कुठं आहे, ते दाखवतं. पप्पा कुठं आहे, ते दाखवतं. पण जर बाळ 2 वर्षाचं झालं आहे आणि तरी पण ज्या गोष्टींना ओळखत नाही किंवा आपण जर म्हणलं की त्याला तुझे नाक दाखव, तुझे डोळे दाखव, आहे ना, किंवा त्याला बाय कर, तर ह्या गोष्टी जेव्हा ते करत नाही तेव्हा समजून घ्यायचं की हे ऑटिझम असू शकतो. चौथं लक्षण आहे ऑटिझमचं ते म्हणजे एखादी गोष्ट करत असताना ते रिपीटेडली तेच गोष्ट करतं. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याला फिरवण्यामध्येच त्याला आनंद येतो, आहे ना, तीच गोष्ट ते करत राहतं. एखादा जर हँड मुवमेंट ते करत असेल तर ते हँड मुवमेंट रिपीटेडली तेच एकच हँड मुवमेंट तो करत राहतो. आणि एखादी जर ॲक्शन तो करत असेल तर तीच ॲक्शन रिपीटेडली तो करतो. तेव्हा समजायचं की हे ऑटिझम असू शकतं. 5वं ऑटिझमचं लक्षण आहे की हे बाळ एकलकोंडी असतात. त्यांना मित्र आवडत नाही, त्यांना दुसरं कोणी आवडत नाही आणि त्यांना एकटं खेळायला आवडतं. आणि जर एक खेळ त्याला दिला तर तो त्याच खेळामध्ये गुंतून राहतो. त्यावेळेस जर त्याच्या बाजूला आपण दुसरं काही ठेवलं तर त्याचं युजली लक्ष जात नाही. नॉर्मली मुलं ही चंचल असतात. जेव्हा ते एक गोष्ट खेळत असतात आणि त्याच वेळेस जर त्याला आपण दुसरं काही दाखवलं तर ते पहिलं सोडून देतं आणि दुसरं घेत असतं. पण ऑटिस्टिक मुलं हे एका गोष्टीला जर धरून ठेवले तर त्याच गोष्टींमध्ये राहतात. तेव्हा समजून द्यायचं की हे बाळ ऑटिस्टिक असू शकतं. तर हे जे ऑटिझमचे 5 लक्षणं आहेत हे आपण घरी आपल्या बाळावरती पाहू शकतो. जर आपल्याला असं काहीही वाटलं की हे बाळाला आपल्याला ऑटिझमची एक पण जर लक्षण दाखवत असेल तर पालकांनी ताबडतोब डॉक्टरशी संपर्क करणं गरजेचं असतं. जेव्हा बाळ 18 महिन्याचं झालं आहे आणि बोलत नाही आहे, 2 वर्षाचं झालं आहे आणि बोलत नाही आहे, आपल्या नावाला रिस्पॉन्ड करत नाही आहे किंवा दुसऱ्यांसोबत खेळत नाही आहे, एकच एक गोष्टीमध्ये ते लागून राहत आहे किंवा त्याची लर्निंगच होत नाही आहे, तेव्हा समजून घ्या की हे बाळ ऑटिस्टिक असू शकतं. लवकरात लवकर तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क करण्याची गरज असते. जर बाळ बोलत नसेल तर आपण काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बाळाशी जास्तीत जास्त बोललं पाहिजे. कंटिन्युअसली बाळाशी आपण बोलत राहिलं पाहिजे, कारण जे ऐकतं ते बाळ बोलतं. त्यामुळं ज्या काही ॲक्शन्स आहेत किंवा गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याला डिस्क्राईब करत राहायला पाहिजे. जेव्हा आपण त्याला सांगत राहू, स्टोरीज सांगत राहू, त्याच्या कानावरती कंटिन्युअस जर ऑडिटरी स्टिम्युलाय जात राहिले तर हे बाळ लवकर बोलायला लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्क्रीन टाईम 0 करा. जोपर्यंत आपण त्याचा स्क्रीन बंद नाही करणार त्याचा स्पीच डेव्हलप होणार नाही. त्यासाठी स्क्रीन टाईम सिग्निफिकंटली कमी करणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं आहे की त्याच्यासोबत वाचा, आहे ना, ABCD वाचा किंवा जे राईम्स आहेत ते वाचा आणि गा, त्याच्यासाठी गाणी गा, आहे ना, काही राईम्स गा. जेव्हा त्याच्यासोबत डान्स करा तर ह्या सगळ्या गोष्टींनी त्याचा जो स्पीच आहे तो स्टिम्युलेट होतो. चौथी गोष्ट महत्त्वाची आहे की त्याला दुसऱ्या मुलांसोबत खेळायला लावा. अरेंजमेंट अशी करा की ती मुलांसोबत खेळतील. नसतील तर तुम्ही त्याला गार्डनमध्ये घेऊन जा, जिथं मुलं आहेत तिथं घेऊन जा आणि त्याला वेगवेगळ्या जेस्चर्सला आहे ना
त्याचा एक अनुभव करावा, जेणेकरून बाळ त्यांच्यासोबत राहून बोलायला शिकेल. 5वं महत्त्वाची गोष्ट आहे, जर या गोष्टींनी ते होत नसेल तर ते ऑटिस्टिक आहे का हे पहा आणि लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा, जाऊन स्पीच थेरपिस्टला भेटा आणि लवकर ॲक्शन घेणं हे गरजेचं असतं. समजून घ्या, स्पीच डिले हा काही परमनंट नसतो. स्पीच डिलेला आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. जर तो ऑटिस्टिक असेल तर त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट करण्याची, त्याला थेरपी देण्याची, स्पीच थेरपी वगैरे देण्याची गरज असते. तर बाळाच्या न बोलण्याकडं दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलला घेऊन जा, स्पीच थेरपिस्टकडे घेऊन जा आणि तो नॉर्मल व्हायला लागेल. आपल्याला असे कोणतीही जर लक्षणं आपल्या बाळामध्ये दिसत असतील तर वाट न पाहता लवकरात लवकर ॲक्शन घेणं हे बाळाच्या भविष्याला वाचवणार आहे. तर चला, आपल्या बाळामध्ये हे काही लक्षणं दिसतात का पहा, आणि जर काही तशी लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर आपल्या बालरोगतज्ञाला संपर्क करा.